नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करतो मजेत असाल. मंडळी, ह्यो कोकण असा डोंगराच्या कुशीत बसलेलो, वाऱ्याच्या आवाजात शांत सापडलेली आणि ह्या मातीत मन आपोआप गुंतलेलं. तर हा आहे कोकण, जिथे डोंगर शांत उभे आहेत आणि किल्ले अजूनही इतिहास सांगतायत. इथे वारा हळू वाहतो आणि मोबाईल मात्र लगेच हार मानतो. तर हे आहे कोकणातील एक छोटंसं गाव रातंबी. फार लोकांना माहित नाही आणि म्हणूनच कदाचित अजून शांत आहे. इथं आलो की असं वाटतं की शहर खूप लांब राहील. इथे पोहोचल्यावर पहिलं काम काय, तर मोबाईल काढून नेटवर्क बघणं. एक बार नाही, दो बार नाही. शेवटी कळलंच की इथे नेटवर्कच नाही. पहिले 10 मिनिट गोंधळ, पुढची 10 मिनिट सवय आणि थोड्या वेळाने लक्षात आलं, अरे डोकं तर इथं शांत होतंय. गावाच्या बाजूला एक छोटी नदी आहे. सध्या पाणी नाही, पण नदी दिसायला छान आणि फोटो काढायला परफेक्ट. पावसासाठी थोडं थांबावं लागेल. चिकू, काजू, सुपारी ही झाडं पाहिलं की लगेच कळतं, आपण कोकणात आहोत. इथं झाड मेहनत करतात आणि माणसं थोडं थांबतात. शहरात उलटं असतं. माणसं धावतात आणि झाडं फक्त दिसायलाच असतात. इथे नोटिफिकेशन नाही, रिंगटोन नाही, व्हॉट्सअप मेसेजही नाही. पण मन मात्र शांत आहे. कधी-कधी असं वाटतं, असं नेटवर्क रोज बंद पडायला हवं. जंगलाच्या मधोमध असलेलं हे छोटंसं घर काही दिवस आमचं घर होतं. इथे एसी नाही, पण हवा थंड आहे. वायफाय नाही, पण झोप मस्त लागते.
रात्री किड्यांचे आवाज येतात, पण ते त्रास देत नाहीत. उलट शांतता अजूनही वाढवतात. प्राथमिक गाव सोडताना एक गोष्ट कळली. नेटवर्क परत मिळालं, पण शांतता तिथेच राहिली. कधी-कधी मोबाईलपासून दूर गेलं तरच आपण स्वतःच्या जवळ येतो. खरंय ना? तर हा होता कोकणातील छान असा ब्लॉग. तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.